पहा ज्यावेळी मी स्टार्ट म्हणेन त्यावेळी तुम्हाला मात्र त्या ठिकाणी सुरुवात करायची आहे. रोशन भंडारी चौदरपाडा संघाचं त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. किरण पाटील एकविरा स्पोर्ट साबस संघाचा त्या ठिकाणी जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि दुसऱ्या बाजूला अक्षय थेटे. चला सर्वजण रेडी आहेत आणि तिघेही खेळाडू रेडी आहेत. 3, 2, 1 स्टार्ट म्हटल्यानंतर तुम्हाला पळायचं आहे अक्षय. यस, तुला पुन्हा मी काउंटडाऊन सुरू करतोय. 3, 2, 1 स्टार्ट. जबरदस्त लढत 3 खेळाडूंमध्ये आपण पाहतो या ठिकाणी. किरण पाटील, अक्षय थेटे आणि रोशन भंडारी. आणि त्या ठिकाणी अक्षय थेटेनं ही रेस जिंकली म्हणजे योगेश मूर्ती चषकामध्ये फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय. अर्थात बकासूरच्या वेगाने त्या 3 धावा कंप्लीट केल्या आणि त्या संघाचं नाव आहे गावदेवी स्पोर्ट नांदकर. एकदा टाळ्या सुद्धा अक्षय थेटेसाठी आणि नांदकर संघासाठी. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की अक्षय आपण मॅरेथॉन मध्ये सुद्धा सहभाग घेऊ शकता. चला नाणेफेकीसाठी या. एकविरा सावध आणि नक्षत्र चौधरपाडा. आणि हे दृश्य पहा मित्रांनो, ही तिघांमध्ये रेस सुरू झाली. पहिली धाव कंप्लीट, त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न झालेला आहे. अक्षय थेटे 2 धावा वेगाने पूर्ण केला आणि तदनंतर फायनलचा रिझल्ट. किरण आय थिंक पोहोचला होता परंतु थोडासा मात्र त्या ठिकाणी मागे राहिला आणि खेळ अक्षय थेटेनं मात्र 3 धावा कंप्लीट केल्या. सेमीफायनलची मॅच आणि मी विनंती करतोय सन्माननीय जगदीश पाटील साहेबांना की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या सेमीफायनलच्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. दरम्यान पाहू शकाल हरिभक्त पारायण सन्माननीय मधुकरजी पाटील यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे.